नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील मोठी बातमी जाणून घेऊया। तुम्ही सध्या हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात त्या जिल्ह्याचे नाव कमेंट मध्ये सांगा। दिवसाची पहिली बातमी अशी आहे की महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीचा पेपर फुटला। महाराष्ट्र बोर्डाची 10वीची परीक्षा सुरू होताच पेपर फुटीचे प्रकरण समोर आले आहे। एसएससी बोर्डाच्या परीक्षा 21 फेब्रुवारी रोजी पहिल्या भाषेच्या पेपरने सुरू झाल्या होत्या, पण त्यानंतर लगेचच पेपर लीक झाला। महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात 10वीच्या बोर्ड परीक्षेच्या मराठी विषयाचा पेपर फुटला आहे। या घटनेमुळे राज्यातील शिक्षण व्यवस्था आणि परीक्षांच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील एका परीक्षा केंद्रावर मराठी विषयाची परीक्षा सुरू होती तेव्हा पेपर फुटीची बातमी आली। मिळालेल्या माहितीनुसार परीक्षा सुरू झाल्यानंतर लगेचच प्रश्नपत्रिका फुटली आणि काही वेळातच ती बदनापूरच्या सीएससी कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्रावर पोहोचली। शिर्डीत भिकाऱ्यांना पकडण्याची मोहीम, 77 भिकाऱ्यांवर कारवाई। शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे। शिर्डीमध्ये गुन्हेगारी आणि बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्यासाठी गुरुवारी सकाळी पोलीस, शिर्डी नगर पंचायत आणि साईबाबा संस्थांच्या मदतीने भिकाऱ्यांना पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली। या मोहिमेत एकूण हस्तांतरित भिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे, ज्यात 60 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश आहे। नेक्स्ट, वक्फ बोर्डाचा उल्लेख करून मंत्री नितेश राणे यांनी मोठी घोषणा केली। महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजपा नेते नितेश राणे यांनी सनातन बोर्डाची मागणी केली आहे। रत्नागिरी येथील जाहीर सभेला संबोधित करताना राणे म्हणाले की आज हे जाणून घेण्याची गरज आहे की वक्फ बोर्ड नावाचे हे हिरवे संकट हिंदूंवर आले आहे, हे थांबवण्याची गरज आता निर्माण झाली आहे। मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी सांगितले की वक्फ बोर्ड नावाचे संकट आपल्यासमोर उभे आहे, म्हणून हे थांबवण्यासाठी मी येथे उपस्थित असलेल्या सर्व धार्मिक नेत्यांना हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जगद्गुरूंच्या नेतृत्वाखाली सनातन बोर्ड स्थापन करण्याची विनंती करेन। नेक्स्ट, नवीन बांधकाम ठिकाणी सीसीटीव्ही अनिवार्य आहे। नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नवीन इमारतींच्या पुनर्विकास आणि बांधकाम ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे। पालिकेने ठरवून दिलेल्या बांधकाम नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। पालिकेने यापूर्वी मानक प्रणालींचे पालन न करणाऱ्या 78 व्यावसायिकांवर कारवाई केली होती, ज्यामुळे सुमारे 1,25,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता। 17 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। दंड आकारल्यानंतरही बांधकाम ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याने आता त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्हीचा वापर केला जाईल आणि या सीसीटीव्हीची तपासणी महानगरपालिकेचे अधिकारी करतील, असे महापालिकेच्या नगर रचना विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकसत्ताला सांगितले। नेक्स्ट, 1 एप्रिल पासून दरवर्षी 200 रुपयांची वाढ होईल। अहिल्यानगर शहरात दररोज पाणी पुरवठा होत नसतानाही महापालिका प्रशासक आणि आयुक्त यशवंत डांगे यांनी शहरातील रहिवाशांच्या घरगुती पाणीपट्टीचे शुल्क 900 रुपयांवरून 4,000 रुपये केले आहे। अर्थात 22 वर्षांनंतर महापालिकेने घरगुती वापराच्या पाण्याच्या बिलात वाढ केली आहे। व्यावसायिक आणि औद्योगिक पाण्याचे दर आधीच वाढले आहेत, आता घरगुती पाण्याच्या बिलात वाढ झाल्याचा परिणाम दिसून येऊ लागला आहे। नेक्स्ट, फेब्रुवारी महिन्यासाठी महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट, या महिलांना धक्का बसेल। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आजपासून फेब्रुवारीचा हप्ता मिळण्यास सुरुवात होईल। यासाठी वित्त विभागाने 3,490 कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत। तथापि सुमारे 4 लाख महिलांनाही धक्का बसू शकतो। एबीपी माझाच्या वृत्तानुसार जानेवारीच्या तुलनेत यंदा फेब्रुवारीमध्ये लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट होणार आहे। डिसेंबर अखेरीस लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांची संख्या 2,24,00,000 होती। यापैकी सुमारे 5 लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले। यानंतर जानेवारीच्या अखेरीस लाभार्थी महिलांची संख्या 2,02,50,000 झाली। आता फेब्रुवारीमध्ये सुमारे 4 लाख महिलांना अपात्र घोषित केले जाण्याची शक्यता आहे। नेक्स्ट, सोन्याच्या किमतीत घसरण, सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे। नागपूरच्या सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत बऱ्याच दिवसांनी घसरण झाली। लग्नासह विविध प्रसंगी सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या कुटुंबांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। दरम्यान शुक्रवारी सोन्याच्या किमतीबद्दल जाणून घेऊया। नेक्स्ट, गतविजेत्या मुंबईच्या रणजी जिंकण्याच्या आशा संपल्या। विदर्भाला पराभवाचा सामना करावा लागला। रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात मुंबईला हरवून विदर्भाने रणजी फायनल मध्ये प्रवेश केला। विदर्भाने गेल्या वर्षी मुंबई विरुद्धच्या पराभवाचा बदला 8 धावांनी घेतला। 2024च्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईने विदर्भाचा पराभव करून विक्रमी 28वी रणजी ट्रॉफी जिंकला। आता विदर्भाने स्टार खेळाडूंनी भरलेल्या मुंबई संघाला विजयाची कोणतीही संधी न देता शानदार विजय मिळवला। रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना विदर्भ आणि केरळ यांच्यात खेळला जाईल। नेक्स्ट,
महाराष्ट्रातील अनेक आमदारांना घरांच्या तीव्र संकटाचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होऊन 3 महिने उलटूनही अनेक नवनिर्वाचित आमदारांना मुंबईतील आमदार निवासात राहण्याची जागा मिळालेली नाही. याचे कारण म्हणजे सध्याच्या सरकारमधील अनेक माजी आमदार आणि मंत्र्यांनी आमदार निवास रिकामे करण्यास नकार दिला आहे. तथापि विधानसभा सचिवालयाने त्यांना नोटिसा देखील पाठवल्या आहेत. जागा रिकामी न करणाऱ्या नेत्यांमध्ये गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री संजय सावकर, वस्त्रोद्योग मंत्री मकरंद पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार मंत्री पंकज भोयर, गृहराज्यमंत्री ग्रामीण आणि योगेश कदम, गृहराज्यमंत्री शहरी यांचा समावेश आहे. फडणवीसांनी उपस्थित असलेल्या कार्यक्रमांपासून एकनाथ शिंदे यांनी दूर ठेवले. महाराष्ट्र सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील दरी वाढत आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये नवीन सरकार स्थापन झाले तेव्हा एकनाथ शिंदे यांचे 2.5 वर्षे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांची भूमिका साकारली होती आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री देखील आहेत. एकनाथ शिंदे हे सत्ता गमावल्यामुळे आणि अजित पवारांसोबतच्या वाटणीमुळे नाराज आहेत. तेव्हापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे अनेकदा महत्त्वाचे कार्यक्रम सोडून सातारा येथील त्यांच्या मूळ गावी जात असत तेव्हा या चर्चांना आणखी बलकटी मिळाली. एवढेच नाही तर आता त्यांच्या कृतीमुळे या राजकीय संघर्षात आणखी वाढ झाल्याचे संकेत मिळाले आहेत. नेक्स्ट, मुंबईतील इराणी बेकरी आणि केनफे अडचणी, कोळसा आणि लाकडावर बंदी. मुंबईतील प्रसिद्ध इराणी बेकरी आणि केनफे सध्या संकटाचा सामना करत आहेत. अलीकडेच न्यायालयाच्या आदेशानंतर बीएमसीने लाकूड आणि कोळशावर चालणाऱ्या ओव्हन बंद करण्याची नोटीस बजावली आहे. या हालचालीमुळे वडापाव सारख्या पारंपरिक पदार्थांच्या चवीवर परिणाम होण्याची भीती आहे. नेक्स्ट, पनवेल महानगरपालिका महिलांना मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण देते. महिला सक्षमीकरणासाठी पिंक बजेट या संकल्पनेअंतर्गत पनवेल महानगरपालिकेने या आर्थिक वर्षात अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमांतर्गत नगरपालिकेने शहर परिसरात राहणाऱ्या मुली आणि महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी आणि प्रशिक्षणानंतर महिलांना लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स देण्यासाठी प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचे काम सुरू केले आहे. महानगरपालिकेच्या या योजनेचा लाभ 1 लाखाहून अधिक महिलांना घेता येईल. नेक्स्ट, लोजातील प्रदूषणामुळे नागरिक चिंतेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या काही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना प्रदूषणाच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप तलोद येथील नागरिकांचा आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रदूषणाची समस्या सुटलेली नाही. या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय परिवर्तन पक्षाने राज्य आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना येथून काढून टाकण्याची मागणी केली आहे. नेक्स्ट, अंबरनाथमध्ये कचऱ्याचे ढीग, स्वच्छता कर्मचारी संपावर. शुक्रवारी सकाळपासून अंबरनाथ शहरात कचऱ्याचे ढीग दिसत असून कचरा उचलला जात नसल्याचे समोर आले आहे. शहरातील कचरा उचलणाऱ्या कंत्राटदाराला पालिकेने 7 महिन्यांपासून बिल दिलेले नाही. यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगारही रखडले असून संतप्त कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी संप पुकारला आहे. त्यामुळे शहरात नेहमीच दुर्गंधी पसरण्याची शक्यता असते. उपमुख्यमंत्री शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गोरेगाव पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीकडून उपमुख्यमंत्री शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्रालय आणि जे मार्ग पोलीस स्टेशनलाही अशाच प्रकारची धमकी देणारी मेल मिळाली आहे. पोलिसांनी केलेल्या सुरुवातीच्या तपासात हे ईमेल बनावट कॉल असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी सांगितले की गोरेगाव पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीकडून एक ईमेल मिळाला आहे ज्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे आणि त्यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील लाडकी बहन योजनेच्या लाभार्थ्यांना धक्का. 9 लाख महिलांची नावे वगळली जाणार. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहन योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा धक्का बसणार आहे. या योजनेत समाविष्ट असलेल्या महिलांची संख्या 9 लाखांनी कमी होणार आहे. 5 लाख महिलांची नावे आधीच वगळण्यात आली आहेत. आता बातमी अशी आहे की 4 लाख नवीन नावे वगळली जातील. यामुळे राज्य सरकारचे 945 कोटी रुपये वाचतील असे सांगितले जात आहे. लाडकी बहन योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत जाऊन केवायसी पूर्ण करावे लागेल आणि जीवन प्रमाणपत्र जोडावे लागेल. दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान केवायसी करावे लागते. जरेनिया हमी योजनेअंतर्गत दैनिक वेतन वाढवले जाईल. रोजगार हमी योजनेअंतर्गत लवकरच रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या वेतनात वाढ होणार आहे. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले म्हणाले की येत्या अर्थसंकल्पात या संदर्भात निर्णय घेतला जाईल. तर जिथे पालकमंत्र्यांबाबत वाद आहे 2 दिवसांत हा प्रश्न सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.
जिल्ह्यात 700 अडीच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची भरती पुणे जिल्ह्यात 700 अडीच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची भरती करण्यात येणार असून त्यासाठीची प्रक्रिया जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आली आहे। या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण आहे। जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांसमोर भरतीची जाहिरात लावण्यात आली आहे। ही प्रक्रिया 31 मार्च पर्यंत पूर्ण होईल। मुंबईतील 6000 कुटुंबे बेघर होणार, महानगरपालिकेबाहेर निदर्शने सुरूच आहेत। मुंबई जवळील ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीतील हजारो कुटुंबे बेघर होण्याच्या धोक्यात आहेत। डोंबिवली महानगरपालिकेबाहेर निदर्शने करणाऱ्या लोकांचा संताप त्यांची असहायता व्यक्त करत आहे, कारण न्यायालयाचा आदेश आहे ज्या अंतर्गत या कुटुंबांना त्यांची घरे रिकामी करावी लागतील आणि इमारती पाडण्याची कारवाई केली जाईल। हा वाद बनावट महारेरा प्रमाणपत्रांच्या आधारे बांधलेल्या 2.5 इमारतींशी संबंधित आहे। या इमारती मध्ये 6000हून अधिक कुटुंबे राहतात, जी आता बेघर होण्याच्या भीतीने जगत आहेत। उच्च न्यायालयाने रहिवाशांना या इमारती रिकामी करण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्याचे आदेश दिले आहेत। सावरकर मानहानी खटल्यात राहुल गांधींना मोठा दिलासा, हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात पुण्यातील विशेष न्यायालयाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिला आहे। आता राहुल गांधींना या प्रकरणात न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहावे लागणार नाही। मंगळवारी न्यायालयाने त्यांना उपस्थित राहण्यापासून कायमची सूट दिली, कारण काँग्रेस नेते यांना उच्चस्तरीय सुरक्षा मिळते आणि ते विरोधी पक्षनेते आहेत। शरद पवारांचा पक्ष सोडून आणखी एक व्यक्ती अजित पवारांच्या छावणीत सामील होणार। शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आणखी एक नेता फुटणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या गटातील अभिजित पवार आता अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होतील अशी चर्चा आहे। सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड शरद पवार गट यांचे स्वीय सहाय्यक आहेत, पण आता त्यांच्या या गटावर भ्रमनिरास झाला आहे। तो लवकरच अजित गटात सामील होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले। महाविकास आघाडीत मतभेद असताना आणि शरद पवार हे मित्रपक्ष शिवसेनेचे उद्धव ठाकरे गट लक्ष्य असताना ही घटना घडली आहे। अलीकडेच शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला होता, तेव्हापासून उद्धव गट त्यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे। मुंबईत वाहतुकीपासून दिलासा मिळेल, पॉर्ट नक्सी चालवल्या जातील। महाराष्ट्राची राजधानी मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी एका नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे। महायुती सरकारच्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने MMRDA वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स BKC मध्ये पॉर्ट नक्सी सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे। खरं तर मुंबईत वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या वाढत असल्याने मुंबईत वाहतुकीची समस्या वाढत आहे। त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ABP न्यूजला पॉर्ट नक्सी सुरू करण्याबाबत माहिती दिली आहे। शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेत कपात करण्यावर संजय राऊत बोलले। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून खासदार आणि आमदारांच्या अदलाबदलीवरून शिवसेना UBT आणि शिंदे गटातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे। दरम्यान शिवसेना UBT खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आमदारांच्या सुरक्षेत कपात करण्याबाबत मोठे विधान केले आहे। ते म्हणाले की शिंदे गटाचे लोक म्हणतात की आम्ही वाघ आहोत, आम्हाला कोणाचीही भीती नाही, मग तुम्हाला आमदारांची सुरक्षा कमी करण्याची भीती का वाटते? अहिल्यानगर मध्ये 2 महिन्यात 1123 क्षयरोगाचे रुग्ण आढळले। अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या क्षयरोग तपासणी मोहिमेत आतापर्यंत 1123 क्षयरोग रुग्ण आढळले आहेत। जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महानगरपालिका हद्दीसह 993 रुग्ण आढळले आहेत आणि महानगरपालिका हद्दीतील अहिल्यानगर शहरात 130 रुग्ण आढळले आहेत। अहिल्यानगर शहर आणि तालुक्यात संगमनेर आणि राहता येथे क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे फ्लेंट विकल्याप्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा। बनावट कागदपत्रांचा वापर करून मुख्यमंत्री कोट्यातून देण्यात आलेल्या सदनिका हडप केल्याप्रकरणी राज्याचे कृषी मंत्री ऐंड व्होकेट यांना नाशिकमध्ये अटक करण्यात आली आहे। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। या निकालामुळे कृषी मंत्र्यांचे विधानसभेचे सदस्यत्व आणि मंत्रिपदही धोक्यात आले आहे।
देशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाल यांची पहिली प्रतिक्रिया. हर्षवर्धन सपकाल ठळक मुद्दे. काँग्रेस नेते आणि माजी आमदार हर्षवर्धन सपकाल यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर हर्षवर्धन सपकाल यांनी आज महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाराष्ट्रातील इतर काँग्रेस नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात नाना पटोले आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी भाषणे, दिल्ली आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही नेत्यांनी भाष्य केले. बांगलादेश एअरलाइन्सच्या विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग. ढाकाहून दुबईला जाणाऱ्या बांगलादेश एअरलाइन्सच्या विमानाचे इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात 175 प्रवासी होते असे सांगण्यात येत आहे. नागपूर विमानतळ संचालक आबिद रुही यांनी आज तकला सांगितले की ढाकाहून दुबईला जाणाऱ्या बांगलादेश एअरलाइन्सच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची नोंद झाली आहे. यानंतर विमानाचे बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. लँडिंग नंतर विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आहे. जरेनियामध्ये सेक्स रेनकेटचा पर्दाफाश. मुंबई पोलिसांनी अंधेरी परिसरात कार्यरत असलेल्या एका मोठ्या सेक्स रेनकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी शोषण होत असलेल्या एका मुलीची सुटका केली. या प्रकरणात सहारा पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. ही घटना अंधेरीच्या मरोल परिसरातील एका गेस्ट हाऊस मधून घडल्याचे वृत्त आहे. वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर हा छापा टाकण्यात आला. सुटका केलेल्या अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितले की तिला पैशाचे आमिष दाखवण्यात आले होते. स्विंगालयात 12 वर्षांनी पुन्हा एकदा पोलीस स्पर्धा. राज्यातील सर्वात मोठा पोलीस दल स्पर्धा महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धा 12 वर्षांनी पुन्हा ठाणे शहरात आयोजित केले जाणार आहे. या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे 3,500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होतील. ठाण्यात हॉकी, फुटबॉल, धावणे, पोहणे, बॉक्सिंग इत्यादी 18 स्पर्धा आयोजित केल्या जातील. ही स्पर्धा 22 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत होणार असून 57 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. दापोडीमध्ये वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुंडांना अटक. हवेत विले फडकावून आणि रिक्षांची तोडफोड करून निवासी भागात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांवर दापोडी पोलिसांनी कारवाई केली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे नुमान खान, मुझफ्फर कुरेशी आणि सिप्ताने खान अशी आहेत. फिरोज इर्शद शेख यांनी तोडफोडीबाबत दापोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सीसीआयने खरेदी बंद केल्यामुळे कापसाचे दर प्रति क्विंटल 500 रुपयांनी घसरले. गेल्या आठवड्यापासून सीसीआयची कापूस खरेदी थांबविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडाचे कारण देत हे करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना खाजगी बाजारात 500 रुपये प्रति क्विंटल या कमी दराने कापूस विकावा लागत आहे. दरम्यान ही तांत्रिक बिघाड कधी दुरुस्त केली जाईल याबद्दल सीसीआयने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही आहे. अहिल्यानगर मध्ये तूर खरेदीसाठी 12 केंद्रांना मंजुरी. 9 केंद्रांवर खरेदी सुरू. मार्केटिंग फेडरेशनने आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात 12 तूर खरेदी केंद्रांना मान्यता दिली आहे. 9 केंद्रांवरून हमी भावाने तूर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी आणि प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांचे मोठे विधान. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक कडक विधान केले ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे इशारा दिला की त्यांना हलके घेऊ नका. शिंदे म्हणाले की जर कोणी त्याला हलके घेतले तर तो त्याच्या पाय उलटवेल. तथापि त्यांनी हे देखील स्पष्ट केले की त्यांच्यात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, माझे लक्ष्य विकास थांबवणारे होते. आमच्या मित्रपक्षामध्ये कोणतेही शीतयुद्ध नाही. आम्ही लोकांच्या कल्याणासाठी एकत्र काम करतो. आमचे युद्ध विकासाला विरोध करणाऱ्यांविरुद्ध आहे.